प्रणाम. तर मित्रांनो, आज आपण चित्तवृत्ती. तर चित्तवृत्ती मनात विकार निर्माण करणारी कारणे. सुख आणि दुःख निर्माण करणाऱ्या 5 प्रकारच्या चित्तवृत्तींची यादी पतंजलींनी दिली आहे. त्या पुढीलप्रमाणे: मनामध्ये दुःख, सुख निर्माण करणाऱ्या 5 प्रकारच्या चित्तवृत्ती आहेत. यामध्ये प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती 5 प्रकारच्या चित्तवृत्ती आहेत. त्यामध्ये 1 नंबर प्रमाण, 2 नंबर विपर्यय, 3 नंबर विकल्प, 4 नंबर निद्रा. प्रथम 1 नंबर प्रमाण. मनाकडून वस्तू किंवा मूल्ये यांचे मोजमाप यांच्या साहाय्याने केले जाते. या मोजमापाला प्रत्यक्ष स्वतःचा अनुभव, अनुमान, तर्काने बांधलेला अंदाज किंवा आगम, योग्य आणि विश्वसनीय अशा अधिकारी व्यक्तीचा शब्द यापैकी एकाचा आधार असतो. 2 नंबर विपर्यय. योग्य परीक्षणानंतर चुकीचे ठरणारे मत, चुकीच्या गृहीत कृत्यांवर आधारलेले वैद्यकीय निदान किंवा सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हा पूर्वी मान्यता असलेला सिद्धांत ही विपर्ययाची उदाहरणे होत. 3 नंबर आहे विकल्प. वास्तव पायावर न आधारलेली व केवळ शाब्दिक आविष्कार हाच पाया असलेली कपोल कल्पना. आपण लाखो रुपये उधळत आहोत अशी कल्पना केल्यामुळे एखाद्या भिकाऱ्याला आनंद वाटेल. उलट आपण गरीब आहोत अशी कल्पना करून एकदा कंजूस श्रीमंत स्वतःची उपासमार करेल. आणि 4 निद्रा. निद्रा म्हणजे झोप. या वृत्तीत विचार किंवा अनुभव यांचा अभाव असतो. जेव्हा मनुष्य गाढ झोपेत असतो त्यावेळी त्याला आपले नाव, घराणे किंवा दर्जा याचे स्मरण नसते. त्याचे ज्ञान किंवा चातुर्य याचे इतकेच काय, पण स्वतःच्या अस्तित्वाचेही त्याला भान नसते. झोपेत तो अशा तऱ्हेने स्वतःला विसरला की ताजातवाना होऊन तो उठतो. पण झोपता झोपता एखाद्या अस्वस्थ करणारा विचार जर त्याच्या मनात शिरला तर त्याला पुरेशी विश्रांती मिळणार नाही. आणि 5वं आहे स्मृती. स्मरण, अनुभवलेल्या विषयांचे ठसे पक्के धरून ठेवणे म्हणजे स्मृती होय. भूतकाळ कायमचा निघून गेला असला तरी काही लोक आपल्या पूर्वानुभवात जगत असतात. त्यांच्या सुखात्मक किंवा दुःखात्मक आठवणी त्यांना भूतकाळाशी बांधून ठेवतात आणि त्या शृंखला त्यांना तोडता येत नाहीत. क्लेश निर्माण करणाऱ्या चित्तवृत्तीची 5 कारणे पतंजलीने दिली आहेत. ती पुढीलप्रमाणे आहेत. यामध्ये क्लेश करणारी चित्तवृत्तीची 5 कारणे पतंजलींनी दिलेली आहेत. त्यामध्ये पहिलं कारण अविद्या, अज्ञान किंवा नेणीव. अविद्येला आपण काय म्हणतो? अज्ञान किंवा नेणीव. दुसरं आहे अस्मिता. स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव ही व्यक्तीला मर्यादा घालते व गटातून तिच्यामुळे तो वेगळा ओळखू येतो. ही अस्मिता शारीरिक, मानसिक, बौद्धिक किंवा भावनिक असू शकते.
आणि तिसरा आहे राग, आसक्ती किंवा प्रेम. रागामध्ये 2 प्रकार आहेत, आसक्ती किंवा प्रेम. नंतर चौथा आहे द्वेष, नेटकारा किंवा अनासक्ती. द्वेष म्हणजे तिटकारा किंवा अनासक्ती. द्वेषाला आपण काय म्हणतो, तिटकारा येणे किंवा अनासक्ती. आणि पाचवा आहे अभिनिवेश, जीवनाविषयीची तीव्र आसक्ती किंवा तहान, ऐहिक जीवन व देहभोग यांना चिकटून राहण्याची स्वाभाविक प्रवृत्ती आणि मृत्यूमुळे या गोष्टीचा त्याग करण्याची पाळी येईल याबद्दलची भीती. क्लेशाची ही कारणे साधकाच्या मनात लपून राहिलेली असतात. ध्रुव प्रदेशातील समुद्रात तरंगणारे हिमनग ज्याप्रमाणे पाण्याच्या बाहेर अगदी अंशतः दिसतात, तसे हे क्लेश असतात. त्यांचे अभ्यासपूर्वक नियमन करून त्यांना नाश करीपर्यंत साधकाला शांती लाभणे शक्य नाही. भूतकाळ विसरून जाण्याचा अभ्यास योगी करतो. तसेच भविष्यकाळाची चिंताही तो सोडून देतो. तो कायमचा वर्तमान जगत असतो. वाऱ्याची झुळूक ज्याप्रमाणे तलावातील पाण्यावर तरंग निर्माण करते आणि त्यामुळे त्यात उमटलेले प्रतिबिंब विस्कटून टाकते, त्याप्रमाणे चित्तवृत्ती मनाची शांती बिघडवून टाकते. तलावाचे पाणी स्तब्ध असले म्हणजे ते आजूबाजूचे सौंदर्य प्रतिबिंबित करू शकते. तसेच मन शांत असले म्हणजे आत्म्याचे सौंदर्य त्यात प्रतिबिंबी रूपाने उमटलेले दिसू शकते. सतत अभ्यासाने आणि वासनांपासून मुक्त होऊन योगी आपले मन शांत करतो. योगाची 8 अंगे त्याला या साधकाचे मार्ग दाखवतात. तर मित्रांनो, आज आपण चित्तवृत्ती म्हणजे काय आणि चित्तवृत्ती ही 5 प्रकारची असते, ज्याच्यामुळे साधकाच्या मनामध्ये सुख आणि दुःख निर्माण करते. तर चित्तवृत्ती म्हणजे काय हे आपण आज या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. नमस्कार.